नमस्कार मंडळी, आज आपण आहोत सदाशिव पेठेतल्या गीता धर्म मंडळाच्या महालक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी. आज इथे खूप उत्साहात सगळेजण जमलेत आणि महालक्ष्मी आईचं पूजन होत आहे. तर या मागची शास्त्रीय कारणं काय आहेत किंवा महालक्ष्मी आईची पारंपरिकरित्या पूजा कशी केली जाते, या सगळ्या गोष्टी आज आपण या ब्लॉगमधनं जाणून घेणार आहोत. मला अत्यंत मनापासून या गोष्टी वाटत आहेत की कुठेतरी स्त्री शक्ती आणि महालक्ष्मी आई आपण एकमेकांना रिलेट करतो, कारण की महालक्ष्मी शक्तीची देवता आहे, शक्तीची उपासकता आहे. आणि नवरात्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं कुठेतरी स्त्री शक्तीला आवाहन केल्यासारखं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्लॉग आहे आजचा. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप धमाल आहे यामध्ये. आम्ही घागरी खेळलोय, घागरी फुंकल्यात आणि ह्याच्या मागची पण कारणं तुम्हाला या व्लॉगमध्ये हळूहळू कळत राहतील. सो पुढे जाऊयात. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र कदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. अतिशय पवित्र आणि मंगलमय वातावरण आज इथे आहे आणि तांदळाच्या मुखवट्याची महालक्ष्मी आई इथे उभी आहे. महालक्ष्मीनं पूर्ण साजशृंगार केलाय. नऊवारी साडी घातली आहे, मागणं गजरे आहेत, पुढनं गजरे आहेत आणि सगळ्या या हिंदू महिला सभेच्या सगळ्या कार्यकर्त्या या महालक्ष्मी आईची सेवा इथे करतायत. अतिशय पवित्र वातावरण इथे आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की वीर सावरकरांनी या हिंदू महिला सभेची स्थापना केली. उद्देश हाच होता की स्त्रियांनी घराच्या बाहेर पडून कुठेतरी एकत्रितरित्या संघटित व्हावं, या सगळ्या महिलांनी पुढे यावं आणि मग या घरातनं बाहेर पडल्या आणि नवरात्र उत्सव सुरू केला. आज या संस्थेचं 73वं वर्ष आहे. या संस्थेच्या अध्यक्षा आपल्याशी या व्लॉगमध्ये पुढे बोलणारच आहेत, तर त्यांच्या संस्थेविषयी पण माहिती सांगणार आहेत. पण मला असं वाटतं की कुठेतरी सावरकरांनी स्थापन केलेली ही संस्था आणि या संस्थेनी पुढे आणलेलं हे सगळं कल्चर आहे की आजच्या पिढीला दाखवणं आहे. तर हे सगळं कुठेतरी रिलेट होतं, म्हणून हा व्लॉग खास तुमच्यासाठी. हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रियाताई दामले आज आपल्या सोबत आहेत आणि आज आपण या सगळ्या उत्सवाविषयी, चैतन्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर तुमची ही संस्था आहे तुमची ही संस्था गेली कित्येक वर्ष काम करते आणि यंदा या संस्थेचं 73वं वर्ष आहे. तर एकूणातच तुमची सगळी माहिती मी वाचल्यानंतर मला असं जाणवलं की खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर किंवा खऱ्या अर्थाने स्त्रियांची इथनं मिळणारी पुढे तुम्ही जी संकल्पना मांडली आहे की यातनं स्त्रियांना पुढे मोटिवेट करणं, त्यांना पुरस्कार देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तोंडून ऐकायला आवडतील. नमस्कार. हिंदू महिला सभेचं यंदाचं 73वं वर्ष आहे आणि आम्ही अनेक उपक्रम करत असतो. ही संस्था स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली संस्था आहे आणि 73 वर्ष अविरतपणे ही संस्था कार्य करते. अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा क्षेत्रामध्ये संस्था काम करते आणि हिमानी सावरकर त्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्यानंतर त्या गेल्या. त्याच्यानंतर मग मी अध्यक्ष आहे आणि आम्ही एकूण 12 जणी हे संस्थेचं काम करतो. दर वर्षी आमचे अनेक वेगवेगळे पुरस्कार असतात. आम्ही जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रम करतो किंवा या वर्षीच्या बाबतीत बोलायचं तर यावेळेला ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे धनश्री लेले आहेत, मधुरा बाचल आहेत, कॅप्टन विनायक गोरे आहेत, अशांच्या आईंची मुलाखत धन्यमी कृतार्थ माता हा आम्ही कार्यक्रम सादर केला. नंतर समर्पित सहजीवन असा आम्ही कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये विजयजी फैणीकर, साधारा फैणीकर, देवता देशमुख, राहुल देशमुख आणि डॉक्टर आरती दातार आणि डॉक्टर अरुण दातार अशांची मुलाखत समर्पित सहजीवन असा आम्ही घेतला. दरवर्षी आम्ही दुर्गा पुरस्कार ह्या नवरात्रामध्ये तेच म्हणलं की अनेक तुम्ही कर्तृत्ववान महिलांचा हा पुरस्कार देता. तर मग यंदा तो पुरस्कार कोणाला? यंदा हा पुरस्कार त्या अनाथ आश्रमामध्ये वाढलेल्या, त्यांचं पूर्ण जीवन खडतर प्रवास आहे त्यांचा सगळा आणि त्या चार्टर्ड अकाउंटंट झाल्यात अशा कल्पनाताई दाभाडे यांना आम्ही सन्मानित केलं होतं याला दुर्गा पुरस्काराने. आणि दरवर्षी आमची नवरात्रात एक अशी थीम असते की आता मी या वर्षीची थीम स्पेशली तुम्हाला सांगते की यावर्षी आम्ही करोनाच्या काळात अगदी तळागाळातल्या ठिकाणी जाऊन पोलीस महिलांनी ज्या काम केलंय तर त्या पोलीस महिलांना दर दिवशी आम्ही बोलवून त्यांच्याकडनं त्यांनी करोना काळात त्यांना काय अनुभव आला असं आम्ही त्यांच्याकडनं विचारलं होतं आणि सगळ्यांनी इतकी उत्तम माहिती सांगितली. प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्यानिमित्ताने त्या लोकांकडे मला वाटतं खऱ्या अर्थाने या सगळ्या दुर्गा आहेत
आहेत, म्हणजे संरक्षक आहेत, अगदी. म्हणजे सगळ्यांचं संरक्षण करणारा या दुर्गा आणि यांना सन्मानित करणं, यांच्यापर्यंत काम पोहोचवणं हे खऱ्या अर्थाने मला वाटतं की स्त्री शक्तीला सलाम आहे. आणि तुमचं हे कार्य खरोखर अतुलनीय आहे. आणि दुसरं मला सांगायचं होतं की दरवर्षी आम्ही वेगळी एक थीम घेऊन कुमारिका पूजन करतो. तर आम्ही 1-2 वर्षापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या मुलींचं कुमारिका पूजन केलं. गेल्या वर्षी आम्ही फुलवा बुधवार पेठेतल्या ज्या वेश्या आहेत त्यांच्या मुलींचं कुमारिका पूजन केलं. आणि ह्या वर्षी भिक्षेकरी ते कष्टकरी अशी संकल्पना किंवा असं ब्रीद वाक्य असणाऱ्या सोहम ट्रस्टच्या भिक्षेकरी मुलींचं कुमारिका पूजन आम्ही केलं. आणि त्यांनी आम्हाला खूप सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे ह्या सुद्धा समाजाला तुमच्यामध्ये तुमच्या मुलींबरोबरीने मध्ये समाविष्ट करून घ्या. शेजारी बसून त्यांचं कुमारिका पूजन करते हे आमच्या दृष्टीने संस्थेच्या दृष्टीने खूप छान आहे. आणि आम्ही त्या मुलींना पण सांगतो की बघा तुम्ही हे शिकताय म्हणून हा असा तुमचा सन्मान होतोय, असं आम्ही मोटिवेशन त्यांना देत असतो. आणि मला असं वाटतं की हिंदू महिला सभा ही अशा प्रकारचं वेगळे पण त्याच्यामध्ये काहीतरी आहे, अनेक संस्थांसारखी नाही आहे. सामाजिक असं काम खूप आहे संस्थेचं. त्यामुळे मला खूप छान वाटतं की या संस्थेची अध्यक्ष या नात्याने ही आमची टीमवर्क आहे. सगळं एखादा संकल्पना मांडली की प्रत्येकीने ती उचलून धरलीच असं समजा. त्यामुळे हे टीमवर्क त्याच्याशी शक्य नाही आहे काम करणं असं मला वाटतं. खूप छान. आणि तुमचं हे कार्य असंच उत्तरोत्तर वाढत जाओ. आई महालक्ष्मी तुम्हाला हे सगळं करण्याचं बळ देव, ही सदिच्छा. आणि आज माझ्या चॅनलसाठी खास तुम्ही ही जी मुलाखत दिली आणि हे सगळं कव्हरेज करायला परमिशन दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीने तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं मलाही आज. थँक्यू. मंडळी, आपण इथे बॅकग्राऊंडला जे बघतोय महालक्ष्मी आई आज इथे उभी आहे. आणि महालक्ष्मी आईचा हा मुखवटा आणि ही जी उभी केली जाते त्याला एक प्रथा आहे, परंपरा आहे. तर या परंपरेविषयी आपल्यासोबत बोलणार आहेत आज. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि मला खरंच खूप उत्सुकता आहे की ही नेमकी प्रोसेस काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पुढे होतात. नमस्कार. ही पद्धत कोकणस्थांकडे आहे. लग्न झालेल्या नव्या नवरींनी सलग 5 वर्ष ही पूजा करायची असते. ही पूजा करताना खड्याच्या गौरी जशा असतात तशा खडे घेऊनच ही पूजा करायची असते सकाळी. आणि जेवढी वर्ष असतील तेवढे खडे घ्यायचे असतात. म्हणजे एखादीचं जर पहिलं वर्ष असेल तर पहिलं 1 खडा घ्यायचा, असे 5 खड्यांपर्यंत जायचं. तसंच त्या पहिली 5 वर्ष ही पूजा नवीन लग्न करायची. आणि त्यावेळेला देवीला जो व्हायला जातो त्याला दुर्वांचा तातू म्हणतात. म्हणजे जी आपण दुर्वा काढतो त्याच्या एक साधारण फुटभर दुर्वा घेऊन त्याचा गोल करून तो देवीला, म्हणजे जसं आपण कापसाचं वस्त्र वाहतो तसं हे दुर्वांचं वस्त्र खड्याच्या देवीला वाहिलं जातं. त्याच वेळेला तिला रेशीम आपण जे विणायला घेतो तेही व्हायचं असतं. आणि त्या रेशमाचं हे वैशिष्ट्य असं असतं की जी पूजा करते तिच्या 16 ते रेशीम घ्यायचं असतं. आणि जेवढं वर्ष असेल तेवढ्या गाठी तिला मारायच्या असतात. आणि ते रेशीम नंतर आपल्या हातात बांधायचं असतं, उजव्या हातात, जी पूजा करते तिने. म्हणजे ही जी नवीन लग्न झालेली नवरी आहे तिची ही सगळी प्रोसेस आहे. आणि तिने ते जे रेशमी धातू असतो तो दिवसभर हातात ठेवायचा असतो. दुसरं या पूजेचं वैशिष्ट्य असं असतं की त्या दिवशी तिने परान्न घ्यायचं नसतं. म्हणजे दुसऱ्यांकडचं खायचं नसतं, हे महत्वाचं. आणि देवीला षोडशोपचारे पूजा करायची आणि तिला नैवेद्य पण सगळा व्यवस्थित असतो आपला नेहमीचा, तो दाखवला जातो. तिन्ही संजेला जेव्हा ही अष्टमी असते त्यावेळेला तिन्ही संजेला एक देवी उभी केली जाते. त्या देवीचं बाकी सगळं शाडूचं किंवा लाकडाचं असू शकतं, पण त्याचा चेहरा मात्र तांदूळाच्या उकडीचा असतो. तर तांदूळाच्या उकडीचाच का, तर ही कोकणस्थांची प्रथा असल्यामुळे कोकणामध्ये तांदूळ जास्त मुख्य पीक म्हणून तांदूळ सहज उपलब्ध होतात. तर पूर्वीच्या काळी बायका जात्यावर दळून ते तितक्या प्रमाणात चाळून जेवढी जास्तीत जास्त बारीक पिठी घेता येईल तेवढी घ्यायची. साधारण 1.25 किलो पिठी याच्यासाठी वापरली जाते. म्हणजे 1 तांदळाचा मुखवटा महालक्ष्मी आईचा करायचा असेल तर 1.25 किलो तांदूळाची वापरली जाते. पूर्वी जे लोक करायचे हा मुखवटा हा पूर्ण हाताने केला जायचा.
आता त्याच्यासाठी मोल्ड वापरतात आणि अजून काही ह्यांनी पद्धती वेगळ्या पद्धतीने केला जातो. पण मुख्य पद्धत जी होती ती हातानेच करायचा आणि मग तिला सगळे साज शृंगार करायचे. हे गळ्यातलं मंगळसूत्र हे सगळं तिला घालायचं, बांगड्या हिरव्या घालायच्या, पूर्ण शृंगार करायचा पूर्ण सगळा. शृंगार करायचा, तिची ओटी भरायची. ज्या घरची महालक्ष्मी असते त्या घराच्या मुख्य बाईने त्या दिवशी तिची पहिली ओटी भरताना 5 फळांनी ओटी भरायची असते. आणि मग येणारी लोक तुमच्या देवीची ओटी भरत असतात, कारण वर्षातनं एकदाच या देवीचं दर्शन होतं. आणि अगदी खरं सांगायचं तर 7 वाजता जेव्हा ती उभी राहते त्यावेळेला ती कुमारी दिसते. हळूहळू तिच्या चेहऱ्यामध्ये फरक होत होत जेव्हा 12:30-1 नंतर म्हणजे प्रहर पालटायला लागतो तशी ती खरंच म्हातारी दिसायला लागते. आणि हा फरक आपल्याला त्यावेळी जाणवतो की जेव्हा आपण प्रत्यक्ष ते बघतो पहिल्यापासून. आणि नंतर साधारण म्हणजे माझ्या घरी अशी पद्धत होती की प्रहर बदलला की तर म्हणजे 12 वाजता दिवस बदलला की नाही तर हिंदू पंचांगाप्रमाणे प्रहर बदलला की रात्री 2:30 नंतर देवी उतरवायची. आणि ती उतरवताना तिच्या डोक्यावर अक्षत घालायची आणि तो मुखवटा काढायचा आणि नंतर त्या मुखवट्याचं नदीत विसर्जन करायचं. हे आणि माझ्या माहेरी तरी हे सगळं माझी आईच करत होती. पण आता इथे आमच्याकडे सार्वजनिक हे असल्यामुळे आमचे गुरुजी हे करतात आणि मग नंतर ते सगळं परत वर्षभरासाठी ठेवून द्यायचं आणि पुढच्या वर्षी परत नव्याने तिला सजवायची आणि नव्याने तिला तयार करायची. म्हणजे ह्या सगळ्या परंपरा ज्या पूर्वीपासून चालत आली हो. आहेत तर पूर्वी घराघरा म्हणजे ज्याच्या घरची महालक्ष्मी असेल ती हे सगळं करायची. पण आज याला छोट्या छोट्या गावामध्ये एखाद्या घरामध्ये असायची. काही वेळेला असं व्हायचं की 2 घरात पण आहे, गाव छोटं असून सुद्धा. किंवा काही वेळेला असं व्हायचं की कोणाकडेच ठरायची नाही. मग कोणीतरी म्हणायचं अहो तुम्ही दरवर्षी करला ना, मग यावर्षी का नाही करत आहात? मग त्या घरी महालक्ष्मी ठरायची. असंही घडायचं. आणि हे सगळं घडताना अगदी खेळीमेळीने सगळ्यांच्या मदतीने ह्या गोष्टी घडतात. माझी आजी असं म्हणायची की एक अष्टमीची पूजा म्हणजे महालक्ष्मी करायची तर घरच्या बाईला 23 तासाची ड्युटी करायला लागते. 23 तास म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून सुरू होतं ते रात्री 2 वाजेपर्यंत जोपर्यंत राहतं. विसर्जन होत नाही तोपर्यंत तिच्या भोवती खडा पहारा. आणि ही तर हा चेहरा जो असतो हा अतिशय नाजूक असतो. त्याच्यामुळे असं होतं ना की म्हणजे मी असं ऐकलंय की हे फक्त पुरुषांनी करायचं, म्हणजे हा मुखवटा पुरुषच करतात, स्त्रिया बहुतांशी वेळेला पुरुष करतात. आणि त्याचं कारण आहे की 1.25 किलो उकड एका बाईच्या हातात मावणं खूपच कठीण आहे. पुरुषाचा हात थोडा मोठा असतो आणि स्किल लागतं. बाईला कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. त्या मानाने पुरुषाचं पटकन होऊ शकतं कारण त्याला बाकी डोक्यात व्यवधान कमी असतं जे घरच्या बाईला नसतं. म्हणून हे पुरुषांनी करायचं असतं. आणि मुख्य तेच की 1.25 किलोची उकड 1-2 हातात मावण्यासाठी ते पुरुषांनी करायचं. बाकी म्हणजे त्याच्या मागे अंधश्रद्धा किंवा बाईनी करायचंच नाही असं काही नाही. त्याला ती जोड आपण अध्यात्माची आपण दिली दिलेली आहे आहे. की नकोच, म्हणजे हो, कॉन्सन्ट्रेशननी करण्याचं काम आहे, काम आहे, नाजूक आहे. आणि कुठे धक्का लागला तर उगाच त्या पुन्हा पुन्हा गोष्टी करण्यासारख्या नाही. एकदा बसलं की ते करूनच उठायचं. मग हे पडद्याच्या पाठीमागे हे काम केलं हो. जातं आणि मग आणि नंतर हे मुख्य म्हणजे हे सगळं सोहळ्यात केलं जायचं. हे सगळ्यात ही महत्त्वाचं. उकड करणारी बाई पण संध्याकाळी परत आंघोळ करून ती उकड शिजवायची. किंवा करणारा माणूस सुद्धा जरी बाहेर ना आला तरी हातपाय धुवून सोहळं नेसूनच ते करायला उभा राहायचा. मग ह्या पद्धतीनेच ते सगळं व्हायचं आणि ते रात्रीपर्यंत चालायचं. आता हा महालक्ष्मी आईचा आज जागर आहे. हो. या निमित्ताने घागरी फुंकण्याचा हा कार्यक्रम म्हणजे रात्रभर खेळीमेळीच्या वातावरणात जागर राहायचं आणि आईला जागवायचं म्हणजे घागरी हो, फुंकायच्या. हो. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग रात्री देवीचं यथावकाश पूजा करून विसर्जन करायचं. ही ती सगळी प्रोसेस आहे मंडळी. आज यशस्वी आठवले ताईंनी खूप छान हे सगळं समजून सांगितलंय, याच्या मागचं कारण सांगितलंय आणि हे कशा पद्धतीने परंपरागत पुढे जाते हेही सांगितलं. यशस्वी ताई, तुमचे मनापासून आभार. तुम्ही ही सगळी शास्त्रोक्त माहिती आज माझ्या दर्शकांना दिली, तर खूप खूप आभार. आणि आई महालक्ष्मी ही सेवा आपली मान्य करून घेईल अशी आपण आशा करूयात. खूप धन्यवाद. धन्यवाद.
आता महालक्ष्मी यायचं सगळं तुम्ही जे बघितलं, नखशिकांत ती दागिन्यांनी मढलेली आहे. आणि महालक्ष्मी यायचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की जेव्हा तिने 9 दिवस राक्षसांशी युद्ध केलं, अनेक राक्षसांचा संहार केला आणि त्यावेळी तिला भगवान शंकरांनी वेगवेगळी आयुध प्रदान केली. तर ही आयुध जी भगवान शंकरांनी प्रदान केली त्याचं प्रतीक म्हणून या महालक्ष्मी आईच्या मुखवट्या शेजारी तुम्हाला दिसत असेल तर भगवान शंकरांची पण छोटीशी प्रतिकृती तिथे ठेवली आहे. तर कुठेतरी शिव आणि शक्ती या सगळ्याचा एक अनोखा मिलाप या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झालाय. आणि तुम्ही नक्की कुठे असेल तर जरूर दर्शन घ्या पुढच्या वर्षी. खूप पवित्र आणि मंगलमय वातावरण आहे इथे. उदाधुपाचा सुगंध आहे आणि सगळ्या स्त्रिया छान नटून थटून इथे आल्यात. तर मला असं वाटतं की हे सगळे सण जे निसर्गाने, आज नवरात्र हा संक्रमणाचा काळ मानला जातो, तर कुठेतरी हे सगळे सण कुठेतरी संक्रमणाशी रिलेट होतात आणि उत्साहाशी रिलेट होतात. स्त्री शक्ती आणि उत्साह याचं एक वेगळं अनोखा संगम आहे हा सगळा. तर आज या निमित्ताने या सगळ्या हिंदू महिला सभेच्या या त्यांनी उभ्या केलेल्या या महालक्ष्मी आईच्या निमित्ताने हे सगळं मलाही अनुभवता आलं, तुम्हालाही दाखवता आलं. एकरित्या महालक्ष्मी जागवतात आणि या निमित्ताने घागरी फुंकल्या जातात. तर घागरी फुंकण्याची प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवली आहे. तर कशा पद्धतीने कोळशाचा निखारा केला जातो, त्यावर धूप टाकला जातो आणि घागर पालथी घालून त्यामध्ये तो सगळा जो धुपाचा धूर आहे तो सगळा भरला जातो आणि मग आपल्या तोंडाने असा आवाज करत या घागरी फुंकल्या जातात. तर मला असं वाटतं की या सगळ्याचं जे पारंपरिक शास्त्रीय कारण आहे, 4-5 महिने पाऊस पडलेला असतो, वातावरण कोबट असतं, स्त्रिया नवरात्रीच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या असतात आणि कुठेतरी या उदाधुपाच्या म्हणजे सुगंधी द्रव्य आहेत किंवा औषधी वनस्पती यात वापरल्या जातात, त्यांनी ते ऑटोमॅटिक प्युरिफायर स्त्रियांचं होत असावं. तर पूर्वीच्या लोकांचं खरंच मला खूप कौतुक वाटतं की त्यांनी या सगळ्या गोष्टीची इतकी छान सांगड घातली आहे. स्त्रीच्या आरोग्याची काळजी प्रत्येकाने घेतली आहे आणि त्याच्या मागे ह्या परंपरेची जोड दिली आहे. तर ह्या घागरी फुंकण्यामागे आज कुठेतरी कोरोना नंतर आपण वाफ किंवा या सगळ्या गोष्टीला स्टीम किंवा आयुर्वेदिक धूर याला महत्त्व देतो, पण तुम्ही बघितलं तर या सगळ्या प्रथा कुठेतरी आपल्याच परंपरेत गुंफल्या गेल्यात, कुठेतरी आपल्याच परंपरेत ह्या दिसतात. तर ह्या घागरी फुंकण्याचं मी इथे थोडंसं रिलेट करते. तर खूप मजा आहे, खूप धमाल आहे या घागरी फुंकण्याची. चला एक झलक बघूयात. तर मंडळी, आज आपल्यासोबत शुभांगी ताई दामले आहेत आणि यांच्याविषयी काय सांगू, यांची ओळख आज सगळ्या महाराष्ट्राला आहे. एक चतुरस्र अभिनेत्री आहेत, उत्तम लेखिका आहेत आणि अवघ्या महाराष्ट्राला त्या म्हणजे माहीत आहेत. तर शुभांगी ताई, एकूणातच आज इथलं सगळं म्हणजे मंगलमय वातावरण आहे आणि नवरात्र हा स्त्रियांचा उत्सव आहे. तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल यासाठी? गेली अनेक वर्ष हिंदू महिला सभेतर्फे त्यांच्या सगळ्या सभासद हा उत्सव अतिशय नेटकेपणाने आणि अतिशय सुंदर साजरा करतात. खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर. आणि हा 9 दिवसाचा उत्सव आहे ज्याच्यामध्ये स्त्री शक्तीचा जागर म्हटलं जातं आणि स्त्री शक्ती किती मोठी आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. मला वाटतं म्हणूनच यंदा विधेयकसुद्धा स्त्रियांच्या बाजूनी पास झालेलं आहे. तेव्हा ह्या नवरात्रीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझ्या मोठ्या सख्या, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपलं पुढचं सर्वांचं आयुष्य अतिशय उत्तम आरोग्याचं आणि संपन्न जावं ही या देवीच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. नेहमी एक असा प्रश्न पडतो की महालक्ष्मीचं स्वरूप उभं का आहे. तर याचं कुठेतरी उत्तर शोधण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा मला असं जाणवलं की महालक्ष्मी ही मुळातच चंचल आहे.
आज एकाकडे आहे तर उद्या दुसरीकडे आहे आणि तिचं चंचलतेचं स्वरूप म्हणून ती या उभ्या स्वरूपात दाखवली जाते. जर लक्ष्मीचं संरक्षण करायचं असेल तर कालीची पूजा आली, म्हणजे चोरी लुटमार यापासून वाचवायचं असेल स्वतःला तर कालीची रूपा म्हणजे कालीची पण पूजा करणं आलं, चंडिकेची पूजा करणं आलं, दुर्गेची पूजा करणं आलं. म्हणून नवरात्रात प्रत्येक 9 दिवसामध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. आज आपण इथे महालक्ष्मी आईचं दर्शन घेतलं, अतिशय प्रसन्न आणि खूप उत्साहवर्धकरित्या महालक्ष्मी आई इथे मांडली आहे आणि त्याची पूजा करतायत. तर हे कुठेतरी मला खूप छान रिलेट वाटलं म्हणून हे तुमच्याबरोबर शेअर केलं. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः. तर आज असा होता हा महालक्ष्मी आईचा व्लॉग आणि तुम्हाला कसा वाटला हे जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या वर्षी तुम्ही जर दर्शन घेतलं असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि एकूणातच तुम्हाला हे वातावरण कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. महालक्ष्मी मातेचा उदो उदो.